हाय फ्रेंड्स, सकाळ झाली होती. इकडे चहा वगैरे घेतली कारण की माझी दिवसाची सुरुवात ही चहानेच होते. कारण चहा घेतली नाही तर मला दिवसच कंप्लीट होत नाही माझा. त्यामुळे मग मी इथे चहा अगोदर घेतली आणि त्यानंतर इकडे आयुषलाही दूध वगैरे दिलं कारण तोही उठला होता. त्यानंतर मग पूर्ण स्वयंपाक वगैरे केला. स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर इकडे हर्षलाही झोपी घातलं. तो सकाळी लवकर उठतो आणि इकडे आयुषचीही तयारी झाली होती. म्हटलं चल तुझंही आवरलं आहे तर तुला खाली नेऊन सोडते. मग त्याची व्हॅन आली होती, त्यालाही नेऊन सोडलेलं खाली. आणि आयुषचं मला आता एवढं काही करावं लागत नाही. तो स्वतः आवरून घेतो. कपडे वगैरे घालणे, आंघोळ वगैरे करणे, बॅग भरणे. आता बराच लोड माझा कमी झाला आहे कारण की तो त्याचं काम करायला लागला आहे. असं म्हणतात की दुसरं बाळ झाल्यानंतर पहिलं बाळ हे मॅच्युअर होतं, तर माझ्यासोबतही तसंच काही झालं असणार आहे. तर थोडंसं मला पहिले खूप करावं लागायचं त्याचं आंघोळ वगैरे घालणं सगळं. पण आता जेव्हापासून हर्ष झाला तेव्हापासून तो स्वतःच करतो बऱ्यापैकी. तर त्यामुळे मी म्हटलं चला आज थोडंसं क्लीन वगैरे करून घेऊया किचन. इकडे किचनमध्ये आले आणि गॅसची शेगडी वगैरे घासून घेतली कारण खूप खराब झाली होती आणि रोज रोज घासणं मला शक्य होत नाही हर्षमुळे. त्यामुळे मग मी गॅस वगैरे घासला. त्यानंतर किचन वगैरे घासून घेतलं आणि स्टाईल वगैरे स्वच्छ केली. आणि इकडे मिक्सरही खूप खराब झालं होतं माझं. मग त्या मिक्सरलाही मी टूथब्रशने घासून घेतलं. आपला टूथब्रश घ्यायचा आणि त्याला थोडीशी साबण लावायची भांड्याची. त्याने खूप छान पद्धतीने मिक्सर क्लीन होतो. आणि त्यानंतर कोरड्या कपड्याने आपल्याला त्याला पुसून घ्यायचं आहे. याने काही खराब वगैरे होत नाही. तर या मिक्सरला माझ्या 9 वर्ष कंप्लीट झाले आहे. हे माझ्या लग्नाचं मिक्सर आहे. तर खरंच खूप छान मिक्सर निघालं आहे. अजूनही खराब झालेलं नाही. क्वालिटी खूप छान आहे मिक्सरची. त्यानंतर मग मी इकडे पूर्ण त्याला स्वच्छ वगैरे केलं आणि कधी मी त्याला उन्हातही ठेवते कारण त्यात कॉक्रोच वगैरे झाले तर ते निघून जातात. आणि हे स्टँड मी मिशोवरतून मागवलेलं आहे. हे खूप छान स्टँड आहे कारण माझा किचनमध्ये खूप राडा व्हायचा की किचनवरती. कारण की किचन थोडंसं माझं लहान आहे. त्यामुळे मग मी किचनवरती हे सामान ठेवण्यासाठी रॅक मागवलं आहे. तर त्याला जागाही खूप कमी लागते आणि दिसायलाही छान दिसतं. त्यामुळे मग किचन वाट्यावरती आपल्याला पसारा दिसत नाही. त्यानंतर किचन वाटा वगैरे साफ झाला आणि इकडे मशीनमध्येही कपडे झाले होते. म्हटलं पावसाचं वातावरण आहे, एकदा ते सुकायला घालून द्यावेत. मग तोपर्यंत ते सुकतील. मग बाहेर टाकून वगैरे दिले. कपडे वगैरे वाळू घातले कारण पाऊस वगैरे आला तर मग ते कपडे सुकत नाहीत आणि परत मग ओले कपडे राहून जातात. त्यामुळे मग ते अगोदर सुकायला टाकले. थँक्यू.